बाप म्हणाला, मी काय समजलो नाही. तो शेजारचा माणूस म्हणाला, अहो किती मारतंय ते, किती मारतंय. दर 2 दिवसाआड घरात भांडणं असतात. आम्ही सोडवायला जातो. आज सकाळी पोरीला किती मारले. अक्षरशः तिचं डोकं भिंतीवर आपटलं. तिने तुम्हाला सांगितलं नाही का? त्यावेळेस बाप म्हणाला, कार्टी मला एका शब्दाने बोलली नाही. त्यावेळेस तो शेजारचा माणूस म्हणाला, अहो किती मार खातंय लेकरू ते, किती मार खातंय. आमच्या पोटात आग पडते हो, आम्हाला वाईट वाटतं. पण तिच्या घरच्यांना कसं काय वाटत नाही काय माहिती. आम्ही दर 2 दिवसाआड भांडणं सोडवायला जातो. तुम्ही नका ठेवू पोरीला इथं. पोरगी नांदावी, पण एखाद्या दिवशी डोक्याला मार लागला, जीव गेला म्हणून बोलून येणार आहे का? खूप मार खातं हो लेकरू तुमचं. त्याच्यापेक्षा तुम्ही सरळ घेऊन जावा. भावाच्या दारात भांडी का घासणं होईना. असं म्हणल्यावर बाप आलेल्या वाटेने परत गेला. हा दार लावून मारत होता. गाडीचा आवाज आला. बापाने दरवाजा ठोठावला. मग हा मागच्या दाराने निघून गेला. पोरीने दार उघडलं आणि बापाला पाहून जसं वासरू गाईला पाहून हंबरडा फोडून धावत येतं, तसं ती बापाला बिलगली. धावत येऊन बापाला बिलगली. बापाने जवळ घेतलं. केसावरून हात फिरवला. बापाने विचारलं, खूप मारतो का गं? खूप मारलं ना? आज सकाळी पण मारलं होतं ना तुला त्याने? ती एकही शब्द बोलत नाही. तिला हुंदके आवरत नाहीत. ती रडत असते. बाप म्हणाला, तुला नाही ठेवणार इथं आता. त्यावेळेस बाप म्हणाला, थांब त्याच्याकडे बघतो, आणि बाप धावतो. त्यावेळेस ती बापाला अडवते. बाप म्हणतो, कार्टे, मला तू सकाळी एका शब्दाने बोलली नाहीस. तू जर मला सकाळी बोलली असती तर मी गावातली लोक जमा केली असती, फोन केला असता आणि ह्याचे हातपाय तोडले असते. तुला माझ्यावर विश्वास नव्हता का? तुला वाटलं का मी रागवेल तुझ्यावर? तू मला सांगायचं होतंस. त्यावेळेस ती म्हणते, पप्पा, मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही माझ्या घरी चहा घेतला नसता, पाणी घेतलं नसतं. एकतर तुम्हाला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, दोन्ही पण गोळ्या चालू आहेत, आणि तुमचं बाहेर काम आहे म्हणून तुम्ही जाणार होते. आणि जर तुम्हाला टेन्शननी चक्कर आली असती तर माझ्या बापाला कुणी पाहिलं असतं? त्यावेळेस बाप म्हणाला, कार्टे, मी चक्कर येऊन पडेल म्हणून तू ढोरासारखा मार खाते. नाही ठेवणार तुला मी इथं आता. म्हशीची शिंग म्हशीला जड होत नाहीत. चल तू माझ्याबरोबर. त्यावेळेस ती म्हणते, पप्पा, तुमची काही चूक नाही. तुम्ही शेती बघून दिली, नोकरी बघून दिली, तुमचा काही दोष नाही. आणि त्याचा पप्पा जाऊ द्या. मी ना, माझीच चूक आहे, माझंच नशीब खराब. मी एवढी शिकली सवरलेली असूनसुद्धा मला असा पेताड नवरा मिळाला. नाही तुमचा दोष. तुम्ही बघताना शेती बघून दिलं, चांगली नोकरी बघून दिलं. मी तुम्हाला दोष देत नाही, मी सासू सासऱ्यांना दोष देत नाही. पण ज्यांनी खोटं नाटं सांगून मध्यस्थीपणा करून हे लग्न ठरवलं, त्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मी येते पप्पा तुमच्याबरोबर. मी शिकलेली, त्याच्यामुळे मला नोकरी 10-15 हजार रुपयाची नोकरी कुठे गेली नाही. मी काम करून खाईल. पण ज्यांनी मध्यस्थीपणा करून खोटं नाटं सांगून लग्न ठरवलं, त्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणारच नाही.